कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एजे कम इन। तुमचे चेहरे सांगतात की तुम्हाला काहीतरी बोलायचंय। कम ऑन शूट। एजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे बऱ्याच प्रोफाइल्स मधून या 2 मुली आम्ही सिलेक्ट केले। यातली एक मुलगी आज तुम्ही चूज करा। नाही म्हणजे एकही नाही आवडली तर काही हरकत नाहीये, आम्ही अजून मुली बघू। मला जेव्हा केव्हा काही चूज करायचं असायचं तेव्हा मी तुझ्यासमोर 2 बोट धरायचो आणि त्यातलं एक बोट तू निवडायचीस। पण आज तू माझ्याबरोबर नाहीयेस, त्यामुळे माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये। आता फोटोज कसा फोटो सिलेक्ट करणार? माझ्या आयुष्यातली ही जागा कोण घेणार हे तूच ठरवायचंस। मी लग्न करावं ही माझी इच्छा नाहीये, तुझी इच्छा आहे, त्यामुळे आता तूच सिलेक्शन करावं। अंतराळ फोटोतून जिवंत होतात वाटतं। मला भीती वाटते। काही नको बोलूस का? ही अंतराने निवडलेली मुलगी आहे, मी हिच्याशीच लग्न करेन। एजे किमान एकदा फोटो बघितला असता तर। त्याची काहीही गरज नाही। माझ्यासाठी काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे हे फक्त अंतरालाच कळतं आणि तिचा डिसिजन आहे हा, त्यामुळे मला फोटो बघायची गरज नाही। पण एजे अंतराची चॉईस तीच माझी चॉईस। तुम्ही तयारीला लागा, त्यात काही प्रॉब्लेम नको। तुम्हाला अजून काय बोलायचं आहे? गुड नाईट। आपलं सगळं ठरलं होतं ना, पण एजंटनी सगळा प्लॅन फ्लॉप केला। पूर्वीच्या काळी कसं आई बाबा सांगतील त्याच मुलीशी लग्न करायचं, ते बेस्ट होतं। पण हे काहीतरी वेगळंच आहे। ही कुठली नवीन टेक्निक आहे? मेलेल्या बायकोच्या फोटो समोर उलटा फोटो ठेवायचा आणि वारं कुठून येते बघत बसायचं। काय तर म्हणे अंतराची निवड तीच माझी निवड। नाही म्हणजे याला काय अर्थ आहे ना? हो ना, यांनी आपल्यावरती मुलगी निवडायची जबाबदारी दिली आहे कारण काही चुकीचं घडू नये। आता उद्या उठून ह्या मुलीने काहीतरी गोंधळ घातला आणि काही चुकीचं झालं म्हणजे भैया हे तर माझ्या लक्षातच आलं नाही। आता तर सिलेक्शन पण झालंय, मुलगी पण फायनल झाली आहे। आता जर काही गोंधळ झाला ना तर एजे तर जीवच घेतील आपला। एक्झॅक्टली। माझ्याकडे ना एक मास्टर प्लॅन आहे। कोणता? एजेंनी तसंही तो फोटो बघितला नाहीये, मग आपण त्या फोटोच्या जागी श्वेताचा फोटो सिलेक्ट झालाय असं सांगू आणि त्या दोघांचं लग्न लावून देऊ। म्हणजे तिच्यासाठी पण चांगलं आहे आणि आपल्यासाठी पण।
विन विन सिच्युएशन. काही होणार नाहीये लक्ष्मी. पण दुर्गा वहिनी, माझं एकदा ऐकून तर. तुला काय म्हणायचं ना मला चांगलंच कळतंय, पण हा एजेंटचा डिसिजन आहे आणि त्यात कुठलाही बदल होणार नाहीये. आणि त्यांचा डिसिजन निभावणं ही माझी जबाबदारी आहे. माझी नाही, तुमची सुद्धा आहे. पण ताई, एकदा का लग्न झालं तर आपण काहीच करू शकणार नाही. तो तर चॅलेंज आहेच, कारण आपण फक्त एजंटसाठी बायको नाही शोधत होत, आपल्यासाठी सुद्धा सासू शोधतोय. म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? मला तर काहीच कळत नाहीये. एजेंटने जानकीला भेटायला नकार दिलाय, पण आपण गप्प बसून चालणार नाही. त्या दोघांनी एकदा तरी भेटायला हवंच. आणि आपण जर का ही भेट घडून आणली तर आपली अर्धी लढाई जिंकल्यासारखं होईल. आणि हे आपण कसं करणार आहोत? आपण एजेंटना चांगलं ओळखतो. त्यांनी एखाद्या गोष्टीला नकार दिला तर ती गोष्ट घडवून आणणं अशक्य आहे. फ्लावर पॉट, प्लीज काहीतरी आयडिया दे. प्लीज 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 काहीतरी आयडिया दे फ्लावर पॉट, प्लीज. तू काय करतेस सरस्वती? एजे नाही का फोटोशी बोलत होते, मी पण फ्लावर पॉटशी बोलते. म्हणजे एखादं फुल खाली पडेल आणि आपल्याला हिंट मिळेल, हो ना? तू डोक्यावर पडलीयस का सरस्वती? नाही, हा? मी ते फ्लावर पॉट. चुप. एजे आणि जानकी कधी कुठे कसे भेटतील ते मी ठरवते. आणि ठरलं की सांगते तुम्हाला. हॅलो. हॅलो ताई, अगं काय झालं, तू मला काही कळवलं नाहीयेस. एजंटनी माझ्याशी लग्नाला होकार दिला का? सिलेक्शनचं काय? तू ऑप्शन मध्ये पण नव्हतीस. म्हणजे एजंटनी फोटो न बघताच कुठल्या तरी जानकी नावाच्या मुलीला सिलेक्ट केलंय. व्हॉट? मी किती स्वप्न बघितली होती ताई, असं कसं होऊ शकतं? इतक्यात हार मानू नकोस. आपण रिस्क घेतली तर अजूनही काहीतरी होऊ शकतं. रिस्क घ्यायला आधी मला एक चान्स मिळायला हवा ना. तू टेन्शन घेऊ नकोस. ह्या घरात तुझी वाईल्ड कार्ड एंट्री करते की नाही बघच. एक मिनिट, तू काय करणार आहेस नक्की? एजंट ना, त्यांनी कोणाचा फोटो निवडलाय माहित नाही. अगं त्यांनीच निवडलाय ना फोटो? हो, पण त्यांनी फोटो न बघता निवडलाय. त्यांच्या त्या अंतरांनी त्यांच्यासाठी फोटो निवडलाय. अंतरा म्हणजे एजंटची पहिली बायको. कमॉन ताई, ती तर मेली होती ना? मेली होती नाही, मेली आहे. हा तेच. मग कसं सिलेक्ट करेल ती फोटो? इट्स इम्पॉसिबल. एजंटच्या घरात सगळं पॉसिबल आहे. काय विचित्र प्रकारे आता आई. ऐक ना, तुला खरंच असं वाटतंय का की मी या अशा विचित्र माणसाशी लग्न करावं? हो, कारण तसंही माणूस इम्पॉर्टंट नसतो, त्याच्याकडे असलेला पैसा इम्पॉर्टंट असतो. त्याच्यामुळे या घरात तुझ्याशिवाय दुसरी कुठलीही मुलगी मला सासू म्हणून चालणार नाही. तुझी सासू होईन की नाही माहित नाही मला, पण एजंटशी लग्न करून ना मी वेडी नक्की होईन. तू वेडी हो नाहीतर शाणी हो, सासू तुलाच व्हावं लागेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.